welcome all of you into the Star Infotech IT community. So basically, the IT community, basically this community म्हणजे आपली IT community काय आहे आणि IT community मध्ये वेगवेगळे ऑप्शन म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, तर त्याबद्दल बेसिकली मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देईल. तर स्टार इन्फोटेक IT कम्युनिटी बेसिकली आपण जी आपली कम्युनिटी आहे, तर बेसिकली तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपवरती जॉईन झालात तर IT जॉब कम्युनिटीमध्ये, ठीक आहे. तर त्यामध्ये बेसिकली आपण जेवढं पण IT रिलेटेड, IT नॉन IT रिलेटेड सर्व ओपनिंग आपण टाकत असतो आणि त्यामध्ये आपल्याकडं काही डायरेक्ट रेफरन्स असतात, काही डायरेक्टली आपण नॉन डायरेक्ट पण असतात. तर ठीक आहे, तर बेसिकली त्या सर्व डिटेल मी तिथे आपल्या जॉब कम्युनिटीमध्ये मी टाकत असतो, ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला त्या जॉबच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन भेटते, ठीक आहे. तर बेसिकली आपल्याकडं स्टार इन्फोटेक IT कम्युनिटी, तर चॅनलची लिंक आपल्याकडे सर्वात पहिल्यांदा जो आपला प्लॅटफॉर्म आहे, तर YouTube चॅनल आपला हा प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. तर जर तुम्ही बेसिकली सर्वांनी YouTube चॅनल सबस्क्राईब केलेला असेलच, कारण आपल्याकडं YouTube चॅनल सबस्क्राईब करणं बेसिकली आपल्याकडं सर्वात पहिल्यांदा ग्रुपसाठी जॉईन होण्यासाठी YouTube चॅनल आपल्याला सबस्क्राईब करावं लागतं. तर त्याचं रिझन पण आहे आणि बेसिकली ही आपली IT कम्युनिटी आहे. तर प्रत्येक आपल्याकडे जे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, ते सर्व प्लॅटफॉर्म्स तुमच्या सर्वांपर्यंत भेटले जावं त्यासाठी मी प्रत्येक आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला जॉईन करत असतो, ठीक आहे. तर स्टार इन्फोटेक क्लासेस, तर बेसिकली ह्या YouTube चॅनलवरती बेसिकली मी जे आपल्याकडं टेक्निकल एज्युकेशन आहे IT रिलेटेड, बेसिकली त्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर जावा डेव्हलपमेंट, पायथॉन, त्यानंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंट, तर याच्या रिलेटेड जे आपले टेक्निकल व्हिडिओज असतात, तर ते मी ह्या चॅनलवरती पोस्ट करत असतो. तुम्ही ह्या चॅनलवरती जर कोणतंही टेक्निकल स्किल जसं की SQL, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू सेशन, त्यानंतर बेसिकली मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन, त्यानंतर करिअर गायडन्स आणि आपले ऑनलाईन लाईव्ह सेशन पण होत असतात. तर तुम्ही ह्या कम्युनिटीमध्ये तुम्ही पण सामील व्हा आणि बेसिकली तुमचे फ्रेंड आणि तुमचे जर कम्युनिटीमध्ये कोणी सोशल मीडियावरती कोणी जर टेक्निकल स्किल किंवा जॉबच्या रिलेटेड जर कोणी सर्च करत असेल, तर त्यांना पण तुम्ही इन्व्हाइट करा, ठीक आहे. तर यामध्ये बेसिकली तुम्ही वेगवेगळे सेक्शन आहेत, तर व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तुमच्याकडं इथे बघायला बघायला मिळतील. त्यामध्ये आपण मराठीमध्ये पण SQL चे क्लासेस कंडक्ट करतो. त्यानंतर बेसिकली तुम्ही इथे SQLच्या रिलेटेड, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे आपले जे प्लेलिस्ट आहेत, तर तुम्ही प्लेलिस्ट जर मध्ये गेलात, तर तुम्हाला बेसिकली तुम्ही जर कुठले स्किल बेसिकली लर्न करणार असाल आणि ते प्लॅनिंग करत असाल, तर तुम्ही ते शिकू शकता, ठीक आहे. त्यानंतर सेकंड सर्वात महत्वाची गोष्ट, तर पोस्ट, तर ह्या टॅबमध्ये बेसिकली जेवढे पण आपल्याकडं ओपनिंग निघत असतात, तर सर्व ओपनिंग मी सर्वात पहिल्यांदा त्या पोस्ट ह्या याच्यावरती टाकत असतो, ठीक आहे. तर त्यामुळं मी सर्वांना ही रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे काय होतं की जेव्हा पण मी ओपनिंग टाकतो, तर त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन भेटतं, ठीक आहे. आणि जर समजा तुमच्या रिलेटेड जर ओपनिंग नसेल, तर तुम्ही इथून तुमच्या फ्रेंडला किंवा तुमच्या जे सोशल प्लॅटफॉर्म असेल, तर त्यावरती हे आपले बेसिकली हे पोस्ट आहे तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे. तर त्यामुळे बेसिकली रेफरल पॉईंटमध्ये पण याचा यूज होईल. तर रेफरल पॉईंट काय आहे, तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. तर बेसिकली इथून तुम्ही तुमच्या फ्रेंडला किंवा कोणाला इन्व्हाइट करायचं असेल, तर इथून तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तर बेसिकली हा झाला आपला प्लॅटफॉर्म नंबर 1. तर सर्वांनी जे कोणी नसेल झालेलं, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं, तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे जो सेकंड प्लॅटफॉर्म आहे, तर सेकंड प्लॅटफॉर्म आपल्याकडं, तर इथं तुम्ही बघू शकता की वेगवेगळे क्लासेस मी कंडक्ट करतो आणि बेसिकली हे मॅन्डेटरी नाही तुमच्यासाठी. ज्यांना स्किल गेन करायचे त्यांच्यासाठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता किंवा तुमचे फ्रेंड वगैरे त्यांना तुम्ही रेफर करू शकता. तर आपल्या जॉब कम्युनिटीमध्ये जॉईन होण्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब केलेला असला पाहिजे. पण तुम्ही कुठलाही म्हणजे बेसिकली सर्वजण विचारतात की मग क्लास जॉईन करावा लागेल का? तर बेसिकली कुठलाही क्लास तुम्हाला जॉईन तुमच्यावरती डिपेंड आहे. कोणाला मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही क्लास जॉईन करा. आपल्याकडे स्किल आहेत, तर त्या स्किलमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच तुम्ही जॉईन करा, ठीक आहे. जॉब अपडेटसाठी फक्त मॅन्डेटरी हे की तुम्हाला आपला चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि तो का करायचा, तर तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं
की आपल्याकडे ज्या पोस्ट असतात तर ते मी WhatsApp पेक्षा सर्वात पहिल्यांदा YouTube वरती टाकत असतो. तर तिथे तुम्ही चॅनल वरती तुम्ही जॉइन व्हा. ठीक आहे. तर त्यानंतर बेसिकली सेकंड जी आपली कम्युनिटी आहे तर बेसिकली IT जॉब कम्युनिटी. ठीक आहे. तर IT कम्युनिटीमध्ये बेसिकली जेवढे पण आपल्याकडं IT रिलेटेड, नॉन IT जसं की टेक्निकल, नॉन टेक्निकल, MBA, M.Com, B.Com याच्या पण आपण ओपनिंग टाकत असतो. त्याचबरोबर टेक्निकल मध्ये जर तुम्ही बघितलं तर IT रिलेटेड आपल्याकडं ऑलमोस्ट 70 to 80% आपण ओपनिंग टाकत असतो आणि त्यानंतर मेकॅनिकल नंतर बाकीचे पण स्ट्रीमचे आपण ओपनिंग टाकत असतो. त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट असेल जर तुमचे फ्रेंड ज्या नॉन टेक्निकल मध्ये पण जॉब बघत असेल तर त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा आपल्या ग्रुपमध्ये. कारण आपली कम्युनिटी जेवढी बिल्ड होईल तर तेवढा आपल्या तुम्हाला पण फायदा होईल आणि आपला नेटवर्क पण तेवढं मोठं होईल. ठीक आहे. तर बेसिकली जर तुम्ही जॉइन नसेल केलेलं तर ही आपली लिंक आहे. तर त्या लिंक वरती तुम्ही जाऊन इथे जॉइन करू शकता. तर बेसिकली या ठिकाणी बेसिकली आपली एक कम्युनिटी आहे IT कम्युनिटी. ठीक आहे. त्याच्या अंडर आपण जॉब कम्युनिटी आपला हा बेसिकली ग्रुप आहे. ठीक आहे. तर ग्रुपमध्ये गेल्यानंतर बेसिकली सर्वात पहिल्यांदा तुम्ही ग्रुपमध्ये जॉइन झालात. पण ग्रुपमध्ये जॉइन झाल्याच्या नंतर आपल्याकडे ज्या इम्पॉर्टंट डिटेल आहेत तर बेसिकली जसं तुम्ही चॅनल बेसिकली ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाशाल तर त्यावेळेला तुम्हाला इथं इम्पॉर्टंट लिंक इथं मी अपलोड केलेलं आहे. जसं की जर नवीन कोणी एम्प्लॉई जर असेल तर त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करून मला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी त्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह करतो. ठीक आहे. अप्रूव्ह केल्यानंतर तुम्ही या ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडं ही कम्युनिटीची लिंक YouTube चॅनल कम्युनिटीची लिंक पण इथे आहे. तर तुम्ही इथे जाऊन कंटिन्युअसली तुम्ही ओपनिंग चेक करत राहा. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट तर तुम्हाला इथे ओपनिंग तुमच्या रिलेटेड जर कुठली ओपनिंग जर असेल तर तुम्ही मला रिटर्न जी आपली ओपनिंग आहे जसं की फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला ओपनिंग दिसली तुमच्या रिलेटेड असेल तर ती मला तुम्ही काय करा शेअर करा आणि तुम्ही त्या ओपनिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पिंग करा. ठीक आहे. तर मी तुम्हाला नक्कीच त्यासाठी रेफरन्स जर आपल्याकडे काही अवेलेबल असेल तर मी प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. तर मोस्ट ऑफली मी YouTube वरती डायरेक्टली HR चे कॉन्टॅक्ट शेअर करत असतो. परंतु बऱ्याचशा ठिकाणी असा प्रॉब्लेम होतो की जे इंटरेस्टेड नसतात किंवा एलिजिबल नसतात ते पण अप्लाय करतात. त्यामुळे काय होतं की बाकीचे जे जेन्युअल कॅन्डिडेट असतात तर त्यांना त्याचा म्हणजे बेसिकली काय होतं की HR मग त्यांना कॉल करत नाही. ठीक आहे. तर त्यामुळं जे जेन्युअल असं असेल ज्यांना खरंच अप्लाय करायचं त्यांच्यासाठी मी अ, मी बेसिकली ईमेल आयडी आणि बाकी HRची डिटेल मी तुम्हाला प्रायव्हेटली तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली तुम्ही जर इथे पाहिलत तर इथे क्लास जे आपण क्लास कंडक्ट करतो तर त्याची लिंक आहे. तर तुम्ही सर्वांनी व्हिजिट करा जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला. ठीक आहे. तर इथे गेल्यानंतर हा आपला क्लासचा फॉर्म आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्यावेळेला तुम्ही इथं क्लासची ही फॉर्म फिल करून तुम्ही बेसिकली आपला क्लास तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये बेसिकली तुम्ही वेगवेगळ्या लिंक आहेत जसं की YouTube चॅनल, LinkedIn प्रोफाइल. तर तुम्ही माझी LinkedIn प्रोफाइल पण इथून चेक करू शकता आणि बेसिकली जर तुमचं LinkedInला जर अकाउंट असेल तर तुम्ही मला रिक्वेस्ट इथून सेंड करा. ठीक आहे. तर LinkedIn वरती पण तुम्ही ऍक्टिव्हली राहा. त्या ठिकाणी पण बऱ्याचशा ओपनिंग मी शेअर करत असतो. आपल्या ग्रुपचा आपल्या IT कम्युनिटीचा पण LinkedIn वरती अकाउंट आहे. मी ती डिटेल पण तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली इथे जर तुम्ही गेलात तर बेसिकली तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन भेटेल. तर तुम्ही इथे स्टुडंट प्लेसमेंट जे आपले झालेले आहेत तर त्यांचे पण डिटेल इथून तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्हाला जर कुठल्या क्लाससाठी रजिस्टर करायचे किंवा इन्क्वायरी पण इथून तुम्ही करू शकता. तर आपले वेगवेगळे ऑलमोस्ट 15 ते 16 आपले कॅन्डिडेट वेगवेगळ्या कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत आणि जर त्यांचं जर काही गाईडन्स तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर इथून तुम्ही त्यांचा गाईडन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे काय होईल की बेसिकली तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि तुम्हाला जर बाकीच्या काही डिटेल क्लासबद्दल जर बेसिकली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे. तर बेसिकली मी जास्त काही तुम्हाला डीपमध्ये सांगणार नाही. तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे. त्यानंतर बेसिकली रिझ्यूम सबमिशन तर सर्वात इम्पॉर्टंट जी स्टेप आहे तर तुम्हाला रिझ्यूम तुमचा सबमिट करायचा आहे. ज्यांनी मला WhatsAppवरती पाठवला असेल ठीक आहे. बट मोस्ट ऑफली मी WhatsAppवरचे जास्त करून रेफर जास्त करत नाही. पण तुम्ही जो इथे रिझ्यूम अपलोड करताय ठीक आहे. तर तो रिझ्यूम माझ्याकडं
तो ओपन माझ्याकडं असतो. ठीक आहे. तो मी एक्सेलमध्ये माझ्याकडे सर्व डिटेल, सर्व रेकॉर्ड मी माझ्याकडे ठेवत असतो आणि जेव्हा पण एखादी ओपनिंग येत असते, तर त्यावेळेला मी तिथून एक्सेलमधून तो डेटा फिल्टर करून ते रिझ्यूम डायरेक्टली एचआरला अपलोड करत असतो. ठीक आहे. तुमची डिटेल फॉर एक्झाम्पल जसं की तुमचे बेसिकली एज्युकेशन, त्यानंतर तुम्ही बाकीच्या जे डिटेल आहेत ते तुम्ही इथं मेन्शन करा आणि त्यानंतर बेसिकली तुम्हाला इथे बेसिकली लास्टला एक फॉर्म तुमचा बेसिकली तिथे तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तर ही तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हाइट, तर बेसिकली जर तुम्हाला कुठल्या फ्रेंडला जर इन्व्हाइट करायचं असेल तर ही लिंक आहे, तर तुम्ही ही लिंक तुमच्या फ्रेंडला रेफर करू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याकडे रेफरल प्रोग्राम पण आहे. त्याची डिटेल मी तुम्हाला एक जस्ट 5 मिनिटामध्ये सांगेलच. त्यानंतर बेसिकली सर्वात महत्वाचं तर ग्रुपवरती तसं तुम्हाला मेसेज टाईप करण्यासाठी अलाउ नाहीये. तर त्याचं रिझन हे पण आहे की बेसिकली अनवॉन्टेड जे मेसेज असतात तर ते अवॉइड करण्यासाठी मी त्या परमिशन रिमूव्ह केल्यात. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर ग्रुपचे काही रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करा. तर आणि सर्वात महत्वाचं तर बेसिकली सर्वांचं कोऑपरेशन, सर्वांचा सपोर्ट हा ह्या ग्रुपसाठी इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्हाला जॉबची रिक्वायरमेंट आहे तशाच पद्धतीनं मी हा पण ग्रुप चालवतोय. तर ह्या ग्रुपसाठी तुमचा पण सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. तर बेसिकली माझी ही रिक्वेस्ट असेल की तुम्ही कंटिन्युअसली ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा. बेसिकली बऱ्याचशा ओपनिंग मी टाकत असतो, तर तुम्ही कुठली ओपनिंग तुम्ही मिस करू नका आणि बेसिकली तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. जे कॉन्टॅक्टमध्ये राहत असाल तर बेसिकली तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बेसिकली जो रेफरल प्रोग्राम आहे, तर तो रेफरल प्रोग्राम काय आहे आणि त्याचे बेनिफिट काय? तर बेसिकली आपल्याकडं रेफरल प्रोग्राम पण आपण चालवतो. ठीक आहे. रेफरल प्रोग्राम म्हणजे काय, की जसं तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आणि आपल्या कम्युनिटीमध्ये जॉइन झालात, तशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या फ्रेंडला किंवा तुमच्या जर रिलेटिव्हमध्ये कोणी जर जॉब सर्च करत असेल, तर त्यांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता आपल्या ग्रुपमध्ये. बेसिकली त्यांना पण हेल्प होईल आणि कम्युनिटीमध्ये पण आपल्याला हेल्प होईल. तर त्यामध्ये बेसिकली त्याचा यूज काय, तर बेसिकली आपल्याकडे जो रेफरल प्रोग्राम चालतो त्याला आपण हेल्पिंग हँड बोलतो. म्हणजे त्यामध्ये आय विल हेल्प यू, यू कॅन हेल्प मी. म्हणजे काय की मी तुम्हाला मदत करेल. तर कुठल्या गोष्टीमध्ये जर तुमचं मॉक इंटरव्ह्यू, टेक्निकल स्किल, त्यानंतर ऑनलाईन क्लासेसमध्ये पण तुम्हाला बेसिकली जर तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये जर एनरोलमेंट झालं तर तुम्हाला त्यामध्ये पण बेनिफिट आहे. त्यानंतर बेसिकली तुमचं कम्युनिकेशन, त्यानंतर बेसिकली जे आपल्याकडे डिफरंट ओपनिंग असतात, तर डायरेक्ट रेफरन्स असतात आपल्याकडं. तर जे कोणी हेल्पिंग हँडमध्ये म्हणजे रेफरल प्रोग्राममध्ये जॉइन होईल तर त्यांना त्याचा बेनिफिट हा भेटत असतो आणि पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की जे आपल्याकडे ओपनिंग आहे तर त्यामध्ये आपल्याला रेफरल प्रोग्राममध्ये तर तुम्ही एनरोल केलं तर त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बेसिकली हे बेसिकली मी तुम्हाला यासाठी मी हेल्प करेल आणि याची सर्व लिंक आपल्या ग्रुपमध्ये आहे. तर तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर यू कॅन हेल्प मी, तर मी तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो मी हे तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही मला कशा पद्धतीनं हेल्प करायची, तर बेसिकली सिंपल आहे. तर जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. तर जसं तुम्ही आपल्याकडे जॉइन झालं तसं तुम्ही तुमच्या फ्रेंडला जर आपल्याकडं जर बेसिकली आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट केलं, जॉइन केलं, तर त्याच्या बेसिकली त्याच्या बेसिक त्याच्या याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेफरल पॉइंट देत असतो. तर त्या रेफरल पॉइंटचा यूज करून तुम्ही जे आपल्याकडे पेड प्रोग्राम आहेत, म्हणजे आपल्याकडं लर्न एसक्यूएल आहे, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू सेशन आहे, करियर गाईडन्स आहे. तर त्यामध्ये तुम्ही अराउंड 25% डिस्काउंट घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे विदाऊट जे पहिलं इन्स्टॉलमेंट असतं ते आपल्याकडं आपण 25% आपण कुठल्या पण क्लासमध्ये एनरोलमेंट केलं तर आपण 25% पहिली अमाउंट घेत असतो. तर 25% अमाउंट तुम्हाला द्यायची नाही जर तुमचे 25 सबस्क्रायबर झालेले असेल किंवा तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये जर इलिजिबल झालेला असाल तर. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे आणि सेकंड महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जेवढं पण आपल्याकडे डायरेक्ट रेफरन्स येतात, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे क्लासमध्ये जे मुलं आपल्याकडं ज्यांनी एनरोलमेंट केलंय ते एलिजिबल असतात. पण त्याचबरोबर जर तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये जर एनरोलमेंट केलं तर तुम्ही पण एलिजिबल आहात विदाऊट एनरोलमेंट ऑफ द क्लास. ठीक आहे. तर ज्या जॉब रोल एनरोलमेंट क्लास करणाऱ्या मुलांसाठी आहे त्याच फॅसिलिटी तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये पण भेटतात. म्हणजे जसं की पुढं डायरेक्ट रेफरन्स असेल तुम्ही पण तिथं इलिजिबल होता. तर ते कसं तर मी तुम्हाला
पुढे सांगेलच, ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट हा भेटला जातो, ठीक आहे. तर आता तुम्ही कशाप्रकारे तुमच्या फ्रेंडला इन्व्हाईट करू शकता, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर बेसिकली तुम्हाला सिंपल काय करायचंय, की आपल्या YouTube चॅनलची जी लिंक असेल किंवा मी ग्रुपमध्ये ज्या काही ओपनिंग टाकत असतो, तर त्या ओपनिंग तुमच्या फ्रेंडला शेअर करायचे, ठीक आहे. आणि तुमच्या फ्रेंडला आपल्या चॅनलवरती जॉइन करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायची, ठीक आहे. किंवा तुम्ही त्यांना गाईड करा, ठीक आहे, की या कम्युनिटीमध्ये अशा प्रकारे जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन असते आणि ज्यांना जॉबची गरज असते किंवा ज्यांना जॉबची रिक्वायरमेंट आहे ते नक्कीच जॉइन होतात. फक्त तुमच्या थ्रू जर कोणी जर आपल्या क्लासमध्ये किंवा YouTubeवरती जर जॉइन झालेलं असेल, तर त्याचे स्क्रीनशॉट तुमच्याकडे घ्या आणि ते स्क्रीनशॉट तुम्ही मला WhatsAppवरती तुम्ही पाठवू शकता किंवा सेकंड ऑप्शन असा आहे, की तुम्ही ह्या लिंक म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा रिझ्यूम अपलोड करशाल, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे लिंक भेटेल रेफरल प्रोग्रामची. तर तुम्हाला तिथे रजिस्टर करायचंय. रजिस्टर केल्यामुळे काय होईल, की मला हे समजेल, की कोण स्टुडंट आपल्याकडे रेफरल प्रोग्राममध्ये जॉइन झालेत. कारण कसं, की मला जर समजलं नाही तर मी तुम्हाला गाईड करू शकत नाही. त्यामुळं सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला एनरोलमेंट करायचंय आणि ट्राय करा. मी असं बोलत नाही, की तुम्ही 25 लगेच करा. तुम्ही ट्राय करा, रजिस्टर करा. पहिले 5 नंतर 5 असे पण तुम्ही करू शकता आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट लगेच चालू होईल, जेव्हा पण तुम्ही एनरोलमेंट करताय त्यावेळेला, ठीक आहे. असं नाही, की 25 केले तर तुम्हाला त्यानंतर होईल. पण फक्त एवढं, की जर तुमचे 25 कंप्लीट असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटेल, ठीक आहे. तर पहिली तर गोष्ट ही, की आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही तुमचे सबस्क्रायबर तुम्ही इथे गेन करा. त्यानंतर सेकंड ऑप्शन असा आहे आपल्याकडे जेवढे पण YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन सॉरी आपल्याकडे जेवढे पण YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ बघून पण तुम्ही पॉइंट कमवू शकता आणि बेसिकली ते पण पॉइंट आपल्याकडे व्हॅलिड असतात. म्हणजे जसं की तुम्ही SQL शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल आणि आपले जेवढे पण ग्रुपवरती SQLचे क्लासेस असेल, तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला विदाऊट स्किप करता तुम्हाला बघायचे आहेत आणि त्याचे पण स्क्रीनशॉट तुम्ही जर घेतले, तर त्याचे पण तुम्हाला पॉइंट भेटतात. तर एका व्हिडिओला 10 पॉइंट असतात आणि एक लाईव्ह स्ट्रीम म्हणजे आपलं प्रत्येक सॅटर्डे संडेला किंवा मी ग्रुपवरती टाकत असतो. जर लाईव्ह सेशन जर तुम्ही अटेंड केला आणि त्याचे स्क्रीनशॉट जर घेतले, तर त्याचे अराउंड तुम्हाला 15 पॉइंट तुम्हाला हे भेटत असतात, ठीक आहे. तर तुम्हाला ते सर्व जे काही आहे, ते सर्व तुम्हाला ह्या फॉर्मवरती म्हणजे ही लिंक आहे. ही लिंक मी तुम्हाला सर्वांना पाठवेलच. तर ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल, तर नसेल केलेलं तर तुम्ही तो रजिस्टर करू शकता आणि त्यानंतर सेकंडली काय आहे, की तुम्ही इथं डिटेल बघू शकता, ठीक आहे. इथं जाऊन तुम्हाला काय की तुमची ईमेल आयडी वगैरे आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईबचे व्हिडिओ जर तुम्ही फोटो जर अपलोड करत असाल, तर तो ऑप्शन 1 सिलेक्ट करा आणि याच्यापैकी कुठलं पण 4th पर्यंत तुम्ही कुठलं पण एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ तुम्ही किती फाईल अपलोड करतात, तर इथे तुम्ही ते मेन्शन करा. एका टायमाला तुम्ही 10 सबस्क्रायबरचे स्क्रीनशॉट तुम्ही अपलोड करू शकता आणि सबमिट करा. जसं सबमिट करशाल तर तशी डिटेल ही सर्व माझ्याकडे एक्सेलमध्ये येत असते आणि मी ज्यांचे जसे सबस्क्रायबर झाले त्याप्रमाणे मी रँकिंग करून त्या ओपनिंग तुमचे बेनिफिट तुम्हाला शेअर करत असतो, ठीक आहे. तर हा सेकंड ऑप्शन आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे, की आपल्याकडे क्लासमध्ये जर तुम्ही जर एनरोलमेंट तुमच्या थ्रू जर कोणी फ्रेंड जर झालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अराउंड 10% तुम्हाला म्हणजे भेटत असतात. म्हणजे जसं की जर आपल्याकडे 6,000चा एखादा क्लास असेल, तर तुमच्या थ्रू जर कोणी जॉइन झालं, तर तुम्हाला अराउंड 600चा बोनस पॉइंट भेटत असतात. ते पॉइंट तुम्ही जर समजा कुठल्या ह्याच्यामध्ये इन कॅश पण घेऊ शकता किंवा तुम्ही ते पॉइंट ते आपले ॲज अ रेफरल पॉइंटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर लास्ट ऑप्शन आपल्याकडे आहे, तर तो म्हणजे जे आपल्याकडं हे एकदम सिंपल आहे आणि हे सर्व म्हणजे तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर नाही जमल्या, तर चौथी जी गोष्ट आहे की शेअर. तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी WhatsAppवरती, तुमच्या Instagramवरती शेअर करत असता. पण त्याचबरोबर काय आहे, की आपल्या ग्रुपवरचे जे जॉब पोस्ट असतात, मी ग्रुपवरती टाकत असतो, त्या तुम्ही तुमच्या WhatsApp ग्रुपवरती तुमच्या फ्रेंडला, तुमचा कॉलेजचा कुठं ग्रुप असेल किंवा तुमचं Instagram अकाउंट असेल किंवा तुमचं Facebook अकाउंट असेल, तर त्यावरती शेअर करा आणि जेवढे पण तुम्ही शेअर करणार, तर त्याचे पण स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही आपल्या लिंकवरती अपलोड करा. त्याचे पण तुम्हाला पॉइंट असतात. एका शेअर पाठीमागे 5 पॉइंट असतात. जर तुम्ही 10 नंबर ऑफ जर शेअर केले, तर 10 इंटू 5 तर एवढे पॉइंट तुम्हाला भेटतात. तर हे पॉइंट तुमचे आरामशीर होऊन जातील, ठीक आहे. त्यानंतर एका शेअरला बेसिकली
आफ्टर द 1 शेअर तर ते पॉइंट 10 पॉइंट पर्यंत होतात. तर हे पण तुम्ही कंप्लीट करू शकता आणि तुम्ही त्याचा पण बेनिफिट रेफरल प्रोग्राममध्ये घेऊ शकता. तर जे इंटरेस्टेड असेल ते करू शकतात रेफरल प्रोग्राममध्ये जॉइन. ठीक आहे. तर ही सर्व डिटेल होती आपली रेफरल प्रोग्रामची. आता बेसिकली आपण डायरेक्टली जे आपल्याकडे ओपनिंग आहे, तर ती ओपनिंगच्या रिलेटेड मी तुम्हाला थोडंसं गाईड करतो. ठीक आहे.